त्यांना कळलं आता नको महिला आहे. हो ना ना झालं की तुमचं पाण्याचा विषय काल बोलून घेतले सगळे मिटिंग रात्री 10 वाजता आले की काढले नाही आहे की ती 20x आहे ती बिल्डिंगचा माणूस दिसेल. आज आम्ही दोन्ही तिन्ही नगरसेवक आणि बाबांच्या राजावर प्रेम करणारे सर्व शाहूनगर ते विलासपूर आम्हाला महत्वाचं श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांना बांधकाम मंत्री यांच्या माध्यमातून ह्या मागच्या वर्षी रस्ता मंजूर झालता. पॅरेंट स्कूल ते गोळीबार मैदान चौक हा रस्ता शिवेंद्र बाबांच्या माध्यमातून हा मंजूर झालेला रस्ता होता. याचं काम रुंदीकरण, खूप छोटा रस्ता होता, गटर नव्हते, यायची अडचण ह्या भागातल्या लोकांना होत होती. पॅरेंट स्कूलला मुलं बी शाळेला असतात आणि ह्या भागात आमच्या अडचणी खूप होत्या. त्याबद्दल शिवेंद्र बाबांना स्वतः येऊन एकदा वॉकिंग ट्रॅक आणि सुंदर लाईट आणि या सगळ्या गोष्टी बाबा स्वतः येऊन का बघितलं की ज्येष्ठ आणि इथल्या सर्व माझ्या माता भगिनी, सर्व महिला वर्ग सगळेजण ह्या भागातली सगळी वॉकिंगला ह्या पॅरेंट स्कूलच्या पाशी येतात. त्याबद्दल बाबांचं खरं मनापासून आम्ही सगळ्यांना आभार मानलेच. पण बाबांच्या माध्यमातून ही काम होत असताना जरा कामाची अडचण आली, ती काम रखडलेलं. पण त्याबद्दल म्हणजे मधी पोल होते, काय पूल होते, साईडचं गटर करायचं होतं, त्याशिवाय रस्ता रुंदीकरण होणार नव्हता. पण बाबांच्या माध्यमातून हा रस्ता चांगला माध्यमातून देसाई कॉन्ट्रॅक्टर काम करतात. सगळ्यात चांगला रोड ह्या आमच्या भागातलं म्हणजे वॉर्ड क्रमांक 18 असू दे, वॉर्ड क्रमांक 17 असू दे, वॉर्ड क्रमांक 19 असू दे, ह्या पद्धतीनं आमच्या सगळ्यांच्या वॉर्डातनं जाणारा रस्ता आणि सगळ्यात मोठा रस्ता आहे. तर कॉन्ट्रॅक्टरला आमची विनंती आहे, चांगल्या पद्धतीने रस्ता काम करा. आणि विद्युत विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, जे रस्त्यातलं पोल मध्ये आल्यात ते पोल त्यांना सगळ्यांना काढावे. हे पोल काढले नाही तर रस्ता होणार नाही. रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने देसाई कॉन्ट्रॅक्टरनं चालू केलंय. पण आमचं सगळ्यांची पुन्हा एकदा मागणी आहे, इथं सगळी जण ज्येष्ठ असतात. नगराध्यक्षांना माझी विनंती आहे, उपनगराध्यक्षांना विनंती आहे, इथं ज्येष्ठ भरपूर असतात. ओपन जिम असावी, एक वॉकिंग ट्रॅक आमचा विलासपूर गोळीबार ते पॅरेंट स्कूल व्हावा आणि ओपन जिमच्या शेजारी चांगल्या सगळ्या लाईट, विद्युत लाईट पाहिजेत. पण काम चांगल्या पद्धतीनं आमचं म्हणणं आहे या भागात व्हावं. आत्ताच आम्ही दोन्ही तिन्ही, पूनमताई, मी, सुशांत, आम्ही सगळेच बाबांच्यावर प्रेम करणारे लोक आम्हाला सांगत होती पाणी येत नाही. पाण्याचा समस्या शिवेंद्र बाबांच्या माध्यमातून एवढी मोठी स्कीम 36 कोटीची ही स्कीम आपल्या शाहूनगर ते विलासपूर साठी आणली. बाबांचं खरोखर त्या बाबतीत मनापासून आभार मानायला पाहिजे. लोकांना पाण्याची अडचण होती, पाणी काचचं पाणी चांगल्या पद्धतीने मिळेल. पण आता ज्या जुन्या टाक्या, नव्या टाक्या बांधून झाल्यात, काचचं पाणी मिळावं म्हणून आमच्या सगळ्यांचाच आग्रह आहे. शाहूनगरच्या सगळ्या बाबांच्यावर प्रेम करणारे
भाजप पक्षावर प्रेम करणारे आणि आघाडीवर प्रेम करणारे यांच्या सगळ्यांचं म्हणणं आहे कासचं पाणी मिळावं आणि 100% बाबांच्या आशीर्वादानं, छत्रपती उदयनराजेंच्या आशीर्वादानं आपण कासचं पाणी ह्या भागाला द्यायला पाहिजे. आम्ही सगळीजण, जनतेला बी सगळ्यांना माहित असू दे, लोकांना माहित असू दे, आम्ही सगळीजण पाठपुरावा करतोय. तुम्ही ज्या पद्धतीनं आम्हाला निवडून दिलंय त्या पद्धतीनं आमचं कर्तव्य म्हणून कासचं पाणी ह्या विलासपूर, गोळीबार, शाहूनगर च्या भागाला सगळीकडे कासचं पाणी येईल अशी आमची अपेक्षा आहे. चांगल्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरनं काम करावं, अधिकाऱ्यांना लक्ष घालावं, सभापतींना लक्ष घालावं, नगराध्यक्षांना लक्ष घालावं, एवढंच मला सांगायचं आहे. आणि बाबांचं खरोखर आपल्या भागातल्या लोकांना आभार मानायला पाहिजे. आपल्याला एवढा चांगला नेता मिळाला आणि इथनच आपल्याच भागातनं रिंग रोड जातोय, आपल्याच भागातनं एवढे चांगले रस्ते होत्यात. खरोखर आमच्या नेत्याचं मनापासून आभार मानतो. म्हणून आम्ही सगळी गोळा झालोय. चांगल्या पद्धतीने रस्ता व्हावा, आम्ही ह्याची पाणी करायला आलतो आणि एवढं विकास कामं सातारा शहरात आणि आपल्या या भागात चाललेत. अजिंक्यतारा असू दे, बाकीच्या सगळ्या गोष्टी असू दे, मनापासून शिवेंद्रबाबांचा आभार मानतो. आणि मला माझ्या सगळ्यांना बाबांच्यावर प्रेम करणारे सगळ्यांना बोलायची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो. आणि हा रस्ता चांगल्या पद्धतीने मंजूर होईल, कारण की आता मंजूर झालाय, सगळ्या गोष्टी झाल्यात, पण फक्त अडचण येत होती म्हणून राहिलेला निधी साधारणतः माझ्या हिशोबानं इथं आपण 20 कोटी रुपये बाबांनी टाकले. त्याबद्दल ह्या रस्ता चांगला चालू आहे. 20 कोटी रुपयात हा रस्ता म्हणजे काहीच नव्हता, रस्ताच नव्हता, पण ह्या रस्त्याला चांगला निधी बाबांना आणला. आणि इथून पुढे बाबांची इच्छा आहे इथं सगळे ज्येष्ठ चालतात, वॉकिंग ट्रॅक असावं, एक साईडला दोन्ही लाईट असावं, म्युझिक सिस्टीम असावी. या भागात सगळी वॉकिंगला जाणारी माणसं हे बाबांच्यावर प्रेम करणार आहेत. त्यामुळे स्वतः बाबा, आणि महत्वाचं सांगायला, स्वतः बाबा येऊन बघून हा रस्ता मंजूर केला, ह्याच मोठा विषय आमच्यासाठी.